नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 आणि 27 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 27 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाइट एरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी जारी केलेत। सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेले 2047 चे विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राला मोठे योगदान द्यावे लागेल। आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, पर्यावरण शाश्वतता आणि उत्तम प्रशासन हे विकसित भारताचे महत्त्वाचे घटक आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँका आपल्या माध्यमातून गती देऊ शकतील असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले। पुण्यात स्थापन झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सध्या जागा वाटपावरून बैठकाचा धडाका सुरू आहे, तर दुसरीकडे विधानसभेसाठी इच्छुकांनी देखील लगबग सुरू केली आहे। लोकसभेची निवडणूक वंचितच्या तिकिटावर लढवणारे वसंत मोरे आता शिवसेना ठाकरे गटात सामील झालेत। तसेच वसंत मोरे आता पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत, यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे। वसंत मोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडे खडकवासला विधानसभेचं तिकीट मागितलं असल्याची माहिती वसंत मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे। वास्तविक पाहता माझं जे खडकवासल्यामध्ये मी इच्छुक आहे हा 2014 मध्ये मनसेमध्ये असताना सुद्धा होतो, कारण त्याच वेळेस 2014ला मी माझा हडपसर नाना भानगिरेंसाठी मोकळा सोडला होता आणि मी खडकवासल्यामध्ये तयारी केली होती। परंतु पक्षांतर्गत कुरघोडीमुळं मला त्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणाला माझं तिकीट कट झालं। त्यामुळे मी 2014ला सुद्धा म्हणजे अगदी 10 वर्षापूर्वीसुद्धा मी खडकवासला मतदारसंघामध्ये शिवगंगा खोरा असेल, खडकवासला असेल, खडकवासल्याच्या दोन्ही बाजू असतील, ह्या संपूर्णपणे मी या भागामध्ये त्याच वेळेस 2014 साली पण फिरलेलो आहे। त्या भागामध्ये माझेसुद्धा नातेसंबंध, मी त्या भागामध्ये स्वखर्चातून रस्ते केलेले आहेत शिवगंगा खोऱ्यातून खडकवासल्यामध्ये। त्यामुळे मला वाटतं की ती लोक आहेत। अगदी खडकवासल्याच्या तालमीचा जरी तुम्ही प्रश्न घेतला तर खडकवासल्याची तालीम जी आहे ती मी स्वतः स्वखर्चातून बांधून दिलेली आहे। त्याच्यामध्ये पूर्णपणे स्लॅब वगैरे जो आहे तो सगळा मी त्यावेळेस 2014ला सुद्धा करून दिला होता। त्यामुळे नातेसंबंध आणि माझं स्वतःचं वलयसुद्धा त्या भागामध्ये आहे आणि मग म्हणून मी आत्ता पण 2019ला सुद्धा त्या मतदारसंघामध्ये प्रयत्न न करता मला साहेबांनी सांगितलं हडपसरमध्ये तयारी कर, मी हडपसरमध्ये तयारी केली होती। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी आरक्षणाबाबत दिलेला निकाल लोकशाहीला घातक असून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक सामाजिक एकतेला तडा देणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा दीर्घकालीन चुकीचा परिणाम होऊ शकतो। या संदर्भात येत्या 22 सप्टेंबरला पुण्यातील कोरेगाव पार्क येथे दुपारी 12 वाजता अनुसूचित जाती जमाती सामाजिक न्याय परिषद आयोजित करण्यात असल्याची माहिती सतीश गायकवाड यांनी दिली आहे। विषय असा आहे, सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी संविधानाच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे। त्या निर्णयाच्या विरोधामध्ये देशभरामध्ये संतापाची लाट चालू आहे। म्हणून आम्ही अनुसूचित जाती जमातीतील सर्व पक्ष संघटना मिळून आरक्षण परिषद घेतलेली आहे। याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाने जे वर्गीकरणाचा विषय आहे, आरक्षणामध्ये जे वर्गीकरणाचा विषय आहे, आर्थिक निकषाचा विषय आहे, हे अतिशय चुकीचे निकष लावलेले आहेत। त्याच्या विरोधामध्ये येत्या 22 तारखेला रविवारी 2024 रोजी आपण आरक्षण परिषद घेतलेली आहे। या परिषदेला BG कोळसे पाटील साहेब, डॉक्टर सुरेश माने साहेब असे प्रमुख उपस्थित आहेत। तरी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्ष संघटनांना माझं आव्हान आहे, या परिषदेला उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो। जय भीम।
पुण्यातील MIT कॉलेजच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ लोणी काळभोर येथील कॅम्पसमध्ये 23 सप्टेंबरला डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गुजरातच्या राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री डॉक्टर जयंतकुमार व्यास यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे। 7वा दीक्षांत समारंभ हा सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता विद्यापीठाच्या संकुलामध्ये आयोजित केलेला आहे। सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय CP राधाकृष्णनजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत। त्याचबरोबर पद्मश्री डॉक्टर जयकुमार व्यासजी हे प्रमुख अतिथी म्हणून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास 3000 विद्यार्थ्यांना म्हणजे सन्मानित केलं जात आहे। ते जे ग्रॅज्युएट होणारे विद्यार्थी आहेत ते 3000 संख्या आहे, तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। त्या कार्यक्रमासाठी पालक आणि विद्यार्थी असे मिळून जवळपास 8000 या संख्येने किंवा 8000 पेक्षा जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असतील। विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये असलेला वर्ल्ड पीस डोम, तर या वर्ल्ड पीस डोमच्या प्रांगणामध्ये हा सगळा पदवी प्रदान समारंभ जो आहे तो पार पडणार आहे। तर आपणा सर्वांना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी अपील करू इच्छितो की 23 तारखेला आपण स्वतः म्हणजे आपण पत्रकार म्हणून आणि या कार्यक्रमाचं जे काही कव्हरेज आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवावं। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम आणि याची पार्श्वभूमी जी आहे ती पोहोचवण्यात यावी, त्यासाठी माझी आपल्याला विनंती राहील। धन्यवाद। अन्सर्ट अँड यंग या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या CA तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय। एना सेबास्टियन पेराइल असं या तरुणीचं नाव आहे। या प्रकरणी अखेर EY इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। एनाच्या मृत्यूमुळे मला अति दुःख झालंय। तिच्या आईच्या दुःखाची मी केवळ कल्पनाच करू शकतो। एनाच्या अंत्यसंस्काराला मी उपस्थित राहू शकलो नाही याचा मला खेद आहे। हे आमच्या संस्कृतीला साजेसे नाही। हे आधी कधीही घडले नव्हते आणि पुढेही अशी घटना घडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अत्यवस्थ अवस्थेतील शेतकऱ्याला वस्तीवरून दवाखान्यात न्यायला रस्ताच नसल्याने विलंब होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेळगाव येथील तांबोळी जाधव वस्तीमध्ये राहणारा विठ्ठल माने या शेतकऱ्याच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाहीये। या शेतकऱ्याला काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटू लागलं, मात्र वस्तीपर्यंत रस्ता नसल्याने त्यांना उपचारासाठी नेण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत शेतकऱ्याचा मृतदेह थेट तलाठी कार्यालयाच्या समोर आणून ठेवला। दरम्यान तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत नातेवाईकांबरोबर चर्चा करून त्यांना समजवल्यानंतर अंत्यविधी करण्यात आलाय। 14 वर्षाची शाळकरी मुलगी पुण्यातील एका शाळेत 8वीच्या वर्गात शिक्षण घेत असतानाच वर्गात सुरू असणाऱ्या गुड अँड बॅड टच उपक्रमामुळे तिला धीर आला आणि तिने पुढाकार घेत 2 वर्षांपूर्वी आपल्या सोबत घडलेला तो भयंकर प्रकार शिक्षकांना सांगितलाय आणि यातून समोर आलं या मुलीच्या नात्यातीलच एका तरुणीचे भयंकर कृत्य। पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलाय। पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे। त्यानुसार त्या तरुणीच्या नात्यातीलच असणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या आठवड्याभरापासूनच वातावरणात अचानक बदल झालाय, त्यामुळे ऐन सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटचा अनुभव पुणेकरांना येतोय। गेल्या 2-3 दिवसांपासून किमान तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे, त्यामुळे दुपारी प्रचंड उकाडा जाणवतोय। पारा 2 ते 3 अंशाने वर चढल्याने उकाड्यात वाढ होऊन नागरिक हैराण झालेत। दुपारी घराबाहेर पडल्यानंतर घामाच्या धारांनी नागरिक ओले चिंब होत आहेत, त्यामुळे सर्दी, ताप, खोकला आदी आजारांना डोके वर काढले। श्री संत ज्ञानेश्वर तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे लंडन येथे भारतीय बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले। विश्वभ्रमण दिंडीचे हे दुसरे वर्ष। यावर्षी श्री ज्ञानोबा तुकोबांच्या पादुकांसह स्वामी समर्थांच्या पादुका हरिनाम गजरात लंडनला नेण्यात आल्यात। नोकरीनिमित्त विदेशात राहणाऱ्या भारतीयांना संतांच्या पादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, त्यांना वारकरी, कीर्तन, भजनाचा आनंद मिळावा यासाठी सदर दिंडीचे आयोजन केले जाते। वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।